पुस्तकाचं नाव आहे मैत्र, स्नेहधर्मी वसंत सबनीस. मराठीतील ख्यातनाम विनोदी साहित्यिक श्रीयुत वसंत सबनीस अशासारखा वसंताचा भारदस्त उल्लेख करून या लेखाची सुरुवात करायला हवी. किंवा श्रीयुत वसंत सबनीस यांचे मराठी विनोदी वाङ्मयातले योगदान अशा मथळ्यानं या भारदस्तपणाचा भार अधिक वाढवायला हरकत नाही. पण असली छापील समारंभी भाषा वापरणं वसंताच्या बाबतीत मला शक्य होणार नाही. वसंत आता ख्यातनाम आहे. समीक्षक मंडळीही कधी मराठी विनोदी लेखकांची नामावली उच्चारायचा दुर्मिळ प्रसंग आलाच तर वसंताचं नाव घ्यायला विसरत नाही. तो चित्रपट, कथा, संवाद लिहिणारा लेखक म्हणूनही आता प्रसिद्ध आहे. इतकं असूनही आजही मला जो वसंत भेटतो तो आम्ही 20-25 होतो त्या काळातला. तेव्हा वसंताच्या डोक्यावर भरघोस केस होते आणि माझेही डोकं केस पिकल्यामुळे आता झालं आहे तितकं सुपीक असं झालेलं नव्हतं. आम्ही प्रथम भेटलो ते फर्ग्युसन कॉलेजातले विद्यार्थी म्हणून. मी मुंबईहून पुण्याला आलेलो होतो आणि वसंता पंढरपुराहून. त्याकाळी इंटरनंतर LLB ला जायची सोय होती. मी त्या मार्गाने जाऊन LLB झालो. नंतर BA होण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये भरती झालो. वसंता त्यावेळी FY ला होता. या वर्गाला त्याकाळी प्रिव्हियस असंही म्हणत असत. 1941 हा काळ. त्यानंतर विद्यापीठांच्या इयत्तांचं पुन्हा बारसं होऊन 12वी, 13वी, TY, SY वगैरे नवी नावं आली होती. जुनी नावं विद्यापीठाच्या चलनातून रद्द झाली. नवी वर्गनामं माझ्या तोंडी अजूनही नीटशी बसत नाहीत. थोडक्यात म्हणजे मी BA ला असताना वसंता प्रिव्हियसला म्हणजे 2 इयत्ता मागे होता. इयत्तेच्या हिशोबात मागे असला तरी इतर वेळी आम्ही बरोबरीचेच असायचो. वसंता तेव्हापासून पानाची चंची बरोबर बाळगून असायचा आणि पान म्हटल्याबरोबर मित्रांचा अड्डा हा आलाच. आणि म्हणूनच जमणं हे क्रियापद पान आणि अड्डा या दोन्हीच्या बाबतीमध्ये वापरतात. पान ही एकट्यानं बसून मजा घ्यायची गोष्टच नाही. कातरलेली सुपारी आणि चोळलेली तंबाखू प्रथम दुसऱ्या हाती पडून नंतर आपल्या मुखी गेली पाहिजे. पान तंबाखू जमल्याची खरी पावती किमान पक्षी दोघांनी एक साथ जोरदार पिचकारी मारून द्यायची असते आणि अशी ही तृप्त मनाने मारलेली पिचकारी ही पुढे रंगणाऱ्या गप्पांची नांदी असते. तोंडात तंबाखू घोळवताना मौन पाळावं लागतं. पहिल्या पिचकारी बरोबर ते मौन व्रत सुटतं आणि त्या तंबाखू बरोबर मनात घोळवलेल्या कथेला जी वाचा फुटते ती सर्वार्थानी खरी रसवंती. त्याकाळी मी आणि वसंता छापील पानाची साहित्यिक आवड बाळगून होतो, पण आमच्या दोस्तीचा श्री गणेशा इब्राहिमी जर्द्यानं रंगलेल्या पानाच्या अड्ड्यावर झाला. पुण्यामध्ये डेक्कन जिमखान्यावरच्या कॅप्टन कार्लेकरांच्या दुमजली बंगलीत वरच्या मजल्यावर वसंतांनी भाड्यानी खोली घेतलेली होती. आणि आश्चर्याची गोष्ट अशी, ते घर मालक पुणेरीच नव्हे तर एकूणच घर मालक या मनुष्य विशेषाच्या ब्रीदाला न जुमानता भाडेकरू वसंताला एनेमी नंबर 1 मानत नसत. फाटक उघडून आत शिरलो की खास घर मालकी आवाजात फाटक बंद करून घ्या, जिन्यातल्या दिवा विझवा असं घर मालक सुलभ हुकूम फरमावीत नसत. चक्क स्वागतपर स्मितहास्य करीत. पहिल्या मजल्यावरच्या वसंताच्या त्या खोलीत दोस्तांची दाटी जमली तर बाजूचा हॉल उघडून देत. तिथे साहित्य, संगीत वगैरे गोष्टींची आवड असणाऱ्या आम्हा मित्रमंडळींचा अड्डा जमायचा. आमच्याबरोबर गप्पा गोष्टीत भाग घ्यायला कधीकधी प्राध्यापक गंबा सरदारही यायचे. आमच्या कोट्या प्रतिकोट्या त्यांना मनापासून हसून दाद द्यायचे. सगळी विद्यार्थी मंडळी विशीच्या आसपासची आणि त्यामुळे थट्टा मस्करी हाच गप्पांचा सूर होता. या अशा मैफिलीत बहुतेक जण कथा, कविता, निबंध अशा लेखनाशी झटापट करणारे होते. हाच मेळा फर्ग्युसन कॉलेजात साहित्य सहकार नावाच्या मंडळात हजर असायचा. तिथे राश्री जोगांसारखी वडीलधारी मंडळी असल्यामुळे वातावरण किंचित गंभीर असायचं. एक मात्र खरं की राश्री जोग कधीही आपली वयाची किंवा ज्ञानाची वडीलकी आम्हाला जाणवू द्यायचे नाहीत. उलट एखाद्या विद्यार्थी साहित्यिकाला अशी छान कोपरखळी माळायचे की त्यांचं दर्शनी गांभीर्य चटकन विरून जाऊन त्या जागी एक मिश्किल व्यक्तिमत्व दिसायला लागायचं. 45-46 वर्षापूर्वीची आता ही गोष्ट. आता ह्या अड्ड्यातले मित्रमैत्रिणी 10 ठिकाणी पांगलेले आहेत.
त्या काळी रूढ असलेल्या रविकिरणी ढंगाच्या प्रेमकवितेला स्फूर्तिदायक ठरलेली मैत्रीण आता नातवंडाला बालक मंदिरात घेऊन जाताना भेटते. पुढे मागे साहित्यात नाव मिळवून जाईल असं वाटणारा एखादा मित्र पेन्शनराच्या वंशाला स्मरून बोलण्याची गाडी ब्लड प्रेशर, मधुमेह किंवा फार तर कुंडलिनी जागृत करायच्या दिशेला वळवतो. अशा वेळी मला वसंताचं लिखाण वाचताना एकदम जाणवतं की त्या हास्य विनोदाच्या मैफिलीत रंग भरणारा वसंता मात्र आयुष्याची 30-32 वर्ष सरकारी नोकरीच्या घाण्यात फिरत राहूनही त्या अड्ड्याचं नातं संपूर्णपणे टिकवून राहिलेलं आहे. तिथे आपल्या बोलण्यानं तो जी माझी मजा आणत होता तीच आपल्या लिहिण्यानं आता आणतो आहे. आजही आपल्या इष्टमित्रांशी गप्पा गोष्टी करून हाती लाभलेले 4 क्षण मजेत घालवावे ते सोडून उगीच सामाजिक जागृतीची, नव्या जाणीवा निर्माण करायची कंकणं वगैरे न बांधता अजूनही लिहितो आहे. हल्ली दूषण म्हणून किंवा हेटाळणी करण्यासाठी मध्यमवर्गीय, पांढरपेशा, नागरी वगैरे शब्दांचा वापर होतो. मुख्यतः ज्या परिस्थितीत तो वाढला तिथल्या सुखदुःखाच्या कथा त्यातल्या दुःखाला फारसं डोकं वर न काढू देता तो सांगतो आहे. पाडगावकरांच्या मनात दडलेल्या जिप्सीसारखा एक कारकून वसंताच्या मनात सहकुटुंब असा दडून आहे. लहानपणापासून त्यानं आपल्या भोवती जी वडील माणसं पाहिली त्यातली बहुतेक एक तर कारकुनी पेशातली किंवा रुचीपालट म्हणून एखादा शाळा मास्तर किंवा कंपाऊंडर. पैशात न परवडल्यामुळे सक्तीची साधी राहणी आणि महागात पडणारी व न झेपणारी उच्च विचारसरणी ह्या कात्रीत जगणारी आमची कुटुंब. माझं आणि वसंताचं गोत्र आणि प्रवर एकच. असल्या परिस्थितीत काल, आज आणि उद्या यात फारसा फरक नसतोच. काही नाविन्य उत्पन्न झालंच तर नव्या तापत्रयाचं. असं असूनही या असल्या जीवनातल्या विसंगतीनं भरलेल्या हसण्याच्या आणि हसवण्याच्या जागा वसंताला दिसतात. त्या घटनांच्या वसंता कथा सांगतो, नाटकं लिहितो, विनोदी निबंध रचतो. हे सारं लेखन वाचताना मला तो टेबलाशी बसून हे लेखन करतो आहे असं चित्रच डोळ्यासमोर येत नाही. आजूबाजूला बसलेल्या मित्रमैत्रिणींना कथा सांगताना रंगलेला वसंतच दिसतो. या त्याच्या सांगण्याच्या गुणामुळे त्याचं साहित्य लेखी झालं नाही, तो बोलत गेला आहे. सगळ्यांचं बोलणं प्रभावी असतंच असं नाही. वसंताच्या या लेखनात हे लक्ष वेधून ठेवणाऱ्या बोलण्यातलं प्रवाहित्व सतत राहिलेलं आहे. किंचित साहित्यिक भाषेत सांगायचं म्हणजे त्याची पुस्तकं ही कथनं आहेत, लेखनं नाहीत. गप्पांच्या खऱ्या अड्ड्यात कधीही व्यासपीठ नसतं. गप्पा कधी मार्गदर्शनपर वगैरे नसतात. तिथे कुणी कोणाचा गुरु नसतो. आपल्या आवडत्या तत्वज्ञानाच्या प्रचाराचं चऱ्हाट वळायची ती जागा नसते. सगळी मंडळी दोस्तीच्या एका पातळीवर जमलेली असतात. त्यात मार्गदर्शन वगैरे भानगडी आल्या की त्या अड्ड्याला बौद्धिकाचं वैतागवाणं स्वरूप येतं. अड्डा हा अहेतुक असतो, त्याला नियमबद्ध घटना नसते. असलं काही झालं की अड्ड्याची नामधारी संस्था होते. मग कार्यकारी मंडळ येतं, कार्यवाह येतात, अध्यक्ष येतो, निवडणुका येतात आणि शेवटी निवडणुकात प्रणश्यती अशी त्या अड्ड्याची अवस्था होऊन जाते. आमचा तो पुण्यातला कार्लेकरांच्या बंगल्यात जमणारा अड्डा साहित्य संगीताच्या प्रेमानं एकत्र जमणाऱ्यांचा जरी असला तरी कुठल्या प्रयोजनानं किंवा हेतून असा बांधलेला नव्हता. आमच्या आवडीनिवडी सारख्या होत्या. समान वातावरणात आम्ही वाढलेले होतो. आमच्या मित्रमंडळीत काही गंभीर प्रकृतीचेही मित्र होते, पण त्यांनीही कधी विषय ठरवून त्यावर मौलिक चर्चा वगैरे करायचा आग्रह कधी धरला नाही. पिकनिकमध्ये असतं तसं वातावरण असायचं. हे सारं वातावरण वसंताचं साहित्य वाचताना पुन्हा जिवंत झाल्यासारखं मला वाटलं. आणि संसारात येणारे सारे कडूगोड अनुभव पचवून वसंता आजही मनानं त्याच त्याच्या खोलीत जमणाऱ्या अड्ड्यात मस्त जमलेल्या पानासारखा रंगून राहिलेला आहे. हे पाहून मला त्याचा हेवा वाटला. गेल्या काही वर्षात साहित्यानं नाना तऱ्हेची वळणं घेतली. कारण भोवतालच्या साऱ्या जीवनानंच दुसऱ्या महायुद्धानंतर अनपेक्षित अशी वळणं घेतली. हे जुनं जग कोसळताना आम्ही पाहिलं. जुन्या पुण्यावर वसंताने एक मजेदार निबंध लिहिला आहे. शहर, पुणे आणि कुटुंब हे मराठी विनोदी लेखकांच्या दृष्टीनं न संपणारे विषय आहेत. वसंतानं पुरापूर्वीच्या पुण्याचं सुरेख दर्शन घडवलं आहे. पण त्याच्याही काही वर्ष आधीचं एक पुणे दुसऱ्या महायुद्धात जादूच्या कांडीनं पालटल्यासारखं व्हायला लागलं होतं. देहू तळेगावला शस्त्रास्त्रांचे कारखाने निघाले होते. रेशनची हापीसं सुरू झाली होती.
पुरुषांच्या जोडीनं शेकडो घरातल्या लेकीसुना सायकली हाणीत कचेऱ्यांच्या दिशेनं जाताना दिसायला लागल्या होत्या. हजारोंच्या संख्येनं लष्करी खात्यातून नोकर भरती चालू झाली होती. तांबडं फुटायच्या मुहूर्तावर माणसांचे जथेच्या जथे कॅम्पाच्या खडकी देहू रोडच्या दिशेला हँडलला दुपारच्या जेवणाचे डबे बांधून सायकली हाणीत जायला लागलेले होते. त्यात आमचा वसंताही होता. सकाळचं पुणे निराळच दिसायला लागलेलं होतं. महागाईनं फणा काढायला सुरुवात केली होती. त्याच सुमाराला 42ची चळवळ आली. 5 वर्षात स्वातंत्र्य आलं. स्वातंत्र्योत्तर काळात आणखी कितीतरी उलथापालथी झाल्या. ह्या सर्व घटनांची प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटायला लागली. साहित्य समीक्षेत नव्या फूटपट्ट्या आल्या. हे सगळं चालू असताना लव्हाळ्यासारखा जगणारा एक सामान्य माणूस होता. जागतिक घडामोडींपेक्षा दुर्मिळ होत चाललेलं घासले आणि दिसली पुनरपी गुप्त जाहली अशा थाटात बाजारात गडप होणारी जवळजवळ प्रत्येक जीवनोपयोगी वस्तू त्याला अधिक तापदायक वाटत होती. या दैनंदिन जिकिरीशी तोंड देत तो संसाराचं गाडं ते हाकीत होता. त्यातूनही मुलांच्या मुंजी करत होता. मुलीच्या लग्नात भोजन पंक्तीवरील सरकारी निर्बंधातून पळवाट काढून मांडवात इष्ट पाहुण्यांना जिलेबीचं जेवण कसं देता येईल याचाही विचार करीत होता. वसंताला आकर्षण आहे ते विपरीत परिस्थितीच्या महापुरात लभाळा होऊन वाचून राहणाऱ्या त्या माणसाचं. तो त्याचा सुरुवातीपासून आजपर्यंतचा नायक आहे. नायक होण्यासाठी लागणारा भरताच्या नाट्यशास्त्रातला एकही गुण त्याच्यात नसूनही तो त्याचा नायक आहे. त्याचा मुकाबला झुरळ, डास, ढेकूण या घरेलू प्राणीमात्रांची आहे. डोक्यावर पडणाऱ्या टकलापासून ते हौशी नाटकं बसवायचे रोमहर्षक प्रसंग त्याच्या आयुष्यात येत असतात. आपला नवरा शुद्ध नंदी बैल आहे या सिद्धांतावर अटळ श्रद्धा असलेली त्याची बायको त्याच्याशी सदैव भांडत असते. त्याच्या नशिबी एवढंच काय ते तोंडसुख. पण हीच बायको वटसावित्रीला वडाशी सूत जमवून हाच पती मला जन्मोजन्मी लाभो असा वरही मागत असणारच. इरसाल शेजारी आहेत. कुठलीही गोष्ट सरळ सुरळीत पार पडणारा एकही योग त्याच्या कुंडलीत नाही. 4 पैसे खावे म्हटले तर तेही त्याला जमत नाही. बरं, तसा ते निर्बुद्धही नाही. त्याला चांगला तसा तो इब्लीस आहे. सभेतून, नाट्यगृहातून, बक्षीस समारंभातून वाजणाऱ्या टाळ्यांमधला सूक्ष्म फरक तो जाणतो. खरं तर बोलण्यातला इब्लीसपणा हा ज्या चाळीआळीतल्या वातावरणात तो वाढतो आहे तिथे जगायला अत्यंत आवश्यक असा गुण आहे. संसारातले नाना प्रकारचे अंतर्गत आणि वाणी, घर मालक, पेपरवाले वगैरे बहिर्गत हल्ले तो एका वाचीवीर्याच्या बळावर परतवीत असतो. वसंताच्या नाटकातली पात्र बोलण्यात कुणाला हार जाणार नाहीत. अर्थात कुणीतरी हार जातो, पण हार गेल्याची रुखरीत घेऊन असा तो जात नाही. नव्या भांडणासाठी शब्दांनी भरलेले नवे भाते घेऊन जातो. वसंताच्या नाटकातली किंवा एकांकिकेतील पात्र कधी नाटकी डायलॉग वगैरे फेकत नाहीत. 4 सामान्य माणसं चिडली, रागावली किंवा लाडात वगैरे आली म्हणजे बोलतील तशीच ती बोलतात. म्हणून वसंताचा विनोद सहजता हा विनोदाचा अत्यावश्यक गुण घेऊन प्रकटतो. वसंताच्या लिखाणात आणखी एक रंग मिसळला आहे, तो म्हणजे लहानपणापासून त्याच्यावर झालेल्या ग्रामीण संस्कारांचा. वसंतानं इस्लामपूरच्या पिंपळाच्या पारावरही तमाखूचा बार भरलेला आहे. पारावरच्या अड्ड्याशी झटक्यात आपुलकी जोडणारी ग्रामीण बोलीही आत्मसात केलेली आहे. त्या अड्ड्यावरच्या मंडळींच्या बोलण्यातला बेरकीपणा वसंतानी नेमकेपणाने हेरलाय. त्याचा प्रत्यय विच्छा माझी पुरीकराच्या फटाक्याच्या माळेसारख्या फुटणाऱ्या त्यानं लिहिलेल्या संवादातून येतो. ग्रामीण कथामधल्या संवादातून येतो. नागरी वातावरणात राहणारा वसंता ग्रामीण कथा सांगताना अधिक रमलेला दिसतो. याचं कारणही ती कथा बोलकी असते म्हणून असेल. एकूणच अबोल आणि म्हणून गूढ वगैरे अशी मानली गेलेली मानवी जीवनाचे पापुद्रे उलगडणारी किंवा खोल आंतरिक अस्वस्थतेला वाचा फोडणारी वगैरे निर्मिती करायच्या साहित्याच्या खटाटोपात तो पडलेला नाही. हे आपलं काम नव्हे हे त्यानं केव्हाच ओळखलं. कलात्मक सूचकता, सूक्ष्मता, दुर्बोधता यांच्या अभावामुळे आपल्या साहित्याला महात्मता, चिरंतनता वगैरे लाभणार नाही याची खंत त्यांनी बाळगली नाही किंवा उपेक्षेचा गंडही जोपासलेला नाही. त्याला जी कथा सांगायची होती ती त्यांनी मोकळेपणाने सांगितली. विच्छा माझी पुरी करा मुळे त्याला आणि दादा कुणके यांना कल्पनातीत लोकप्रियता मिळाली. इतकं यश मिळवूनही वसंतानं स्वतःला थोर साहित्यिक वगैरे होऊ दिलं नाही. वर्षानुवर्ष किशोर या लहान मुलांच्या मासिकाचं उत्तम संपादन करूनही बालसाहित्याच्या चर्चा संमेलनांपासून तो दूर राहिला. त्या दूर राहण्याचंही भांडवल केलं नाही.
क्वचित कथाकथन करण्यासाठी किंवा विच्छातल्या बतावणीच्या वेळी तो थिएटरातल्या बोर्डावर उभा राहिलेला आहे, पण व्यासपीठाशी त्यानं फारशी सलगी केली नाही. गंभीर वैचारिक परिसंवाद वगैरे साहित्य व्यवसायातले व्यवसायजन्य धोके त्यानं शिताफीने टाळलेले आहेत. कारण वसंतानं लेखन करताना आपल्या मनातल्या अनौपचारिक आड्याशी जुळलेलं नातं तोडून चिंतनशील वगैरे साहित्यिकाच्या अभ्यासिकेत आपली लेखनाची बैठक कधीच नेली नाही. विनोदी साहित्याप्रमाणे करमणूक किंवा मनोरंजन करणारं साहित्य हे गौणच नव्हे, तर साहित्य सुद्धा नव्हे अशी मानण्याची एक फॅशन आहे. लिखाणातून करमणूक झाली की ते साहित्य वास्तवापासून दूर गेल्याची आवई अधूनमधून उठताना दिसते. वसंतानं या आरोपांना न बिचकता आपलं मनोरंजक लेखन चालू ठेवलेलं आहे. नवकथेतील वसंत सबनीस यांचं स्थान असल्या मथळ्याच्या बातमीचं किंवा अशा प्रकारच्या समीक्षेचं चिंता वगैरे त्यांनी बाळगली नाही. या स्तरावरच्या साहित्यिक प्रसिद्धीची त्याला हौसच नाही. एकूणच मिरवणं हा प्रकार त्याच्या स्वभावात नाही. सभा समारंभांना तो हजेरी लावतो, पण व्यासपीठावरून हजेरी लावत नाही. आज नाही म्हटलं तरी 15-20 वर्ष चित्रपटसृष्टीत त्याचा वावर आहे. त्याच्या पटकथा असलेल्या चित्रपटांनी जुबिल्याही साजऱ्या केलेल्या आहेत. असं असूनही जाहिरातीच्या झोताबाहेर राहायची त्याची वृत्ती खरं तर त्या धंद्याशी विसंगत आहे. पण वसंता ही वृत्ती सांभाळून त्याच्या मनीमानसी वसलेल्या सामान्य माणसासारखा मुंबईतल्या गर्दीचे धक्के बुक्के खात जगत आलेला आहे. त्याच्या मनातले ते निरनिराळ्या प्रसंगाशी झुंजताना वाचक प्रेक्षक यांना हसवत ठेवणारं कुटुंब मजेदार आहे. मेंगलट नवरा, कजाक बायको, सतत ताप देणारा पोरवडा, उपद्रवी चोंबडे शेजारी, प्रेम प्रकरणात मार खाणारे नागरी आणि ग्रामीण हिरो, एखादी नटरंगी, असा एक माणसाचा शिकारखाना आहे. तो नाना प्रसंगातून वावरताना तारेवरच्या कसरतीपासून जीवनात नाना स्वरूपांनी वावरणाऱ्या रिंग मास्टरच्या हुकमानं गमतीचे खेळ करून दाखवित असतो. या पात्रांच्या वागण्या सवरण्यातून उगीच उदात्ततेला स्पर्श करून जायची किंवा कारुण्याची खोली गाठायची एक धडपड वसंता करीत नाही. त्याच्या साहित्यात खोली आहे ती चाळीतली. तिथे एकमेकांना धक्के न देता किंवा त्यांचं नाव न घेता जगणंच अशक्य असतं. ही साधीसुधी माणसं असतात. त्यांना व्यक्तिरेखा वगैरे म्हटलं तर ती माणसं एकदम चपापतील आणि साहेब असं काही बोलू नका, आम्ही त्यातलं नाही बरं का, हा लॉन्ड्रीवाला, हा रंगा धायगुडे, मुक्काम एसटी पिकअप शेड, हा विठ्ठल लुगड्या, तमाशापायी पायतान हाणून घेणारा, हा तुकाराम यादव, पैसे खाण्यापायी जोड खाणारा, या 2 मोडद्यांचा सीताराम, हा चोरवाले रामभाऊ, ह्या राधा काकू, हे बाजाबा, अशा ओळखी करून देतील. त्यांच्या साधेपणाने आपण भुलून जाऊ आणि औपचारिकतेचे अडसर दूर होऊन आपणही सलगीनं त्यांना भेटायला लागू. मात्र त्याच्या कथातल्या नाटकातल्या कौटुंबिक पात्रांवरून कुणी त्याच्या सांसारिक जीवनाविषयी गैरसमज करून घेऊ नयेत. रोमॅन्टिक कवीच्या कल्पनेत जशी एक सर्व गुणसंपन्न त्रैलोक्य सुंदरी असते, तशी विनोदी लेखकाच्या कल्पनासृष्टीतही विनोदासाठी आयात केलेली झांटीपी, तुकोबाची आवली यांच्या घराण्यात शोभणारी पत्नी असते. त्या कथनातला मी देखील तितकाच कल्पनेतला असतो. या पात्रांची सांगड प्रत्यक्षशी घालू नये. त्यातून कुटुंबातल्या माणसांवर अन्याय व्हायचा संभव असतो. त्याच्या कथानाटकात आढळणाऱ्या सौच्या अगदी विरुद्ध प्रकृती असलेली अत्यंत समंजस स्वभावाची अशी सहधर्मचारिणी त्याला लाभली होती. दुर्दैवानं एका दुर्धर व्याधीनं तिला वर्षानुवर्ष अंथरुणाला खिळून पडावं लागलं. त्यातच तिचं निधन झालं. मुलांचं शिक्षण चालू होतं. वसंता खचाखच भरलेल्या लोकल गाड्या गाठून आणि जगाने नीचे उतरोचा आदेश ऐकूनही न वैतागता रोज कचेरी गाठत होता. पण या दगदगीविषयी किंवा आपत्तीविषयी त्याच्या लिखाणात बोलण्यात कधीही कुरकुर ऐकली नाही. वैयक्तिक दुःख मोडून विकण्याचा कार्यक्रम त्यानं साहित्यात केला नाही की खाजगीतही. मनात भरलेली मैफिल रंगवीत राहिला. एकेकाळी वसंता कविताही करत असे, पण ते कविकर्म त्यानं मोठ्या समजूतदारपणानं थांबवलं. मला तर वाटतं की बहुतेक साहित्यिकांच्या निर्मितीची सुरुवात चोरून प्यायलेल्या विडीसारखी चोरून केलेल्या कवितेपासूनच होत असावी. वसंतानं कविता लेखन चालू ठेवलं असतं तर कवी संमेलनातल्या खाशांच्या पंक्तीत नसते तरी त्यांच्या आसपास पान मांडलं नक्की गेलं असतं. पण कविता करायचा आग्रह त्यानं स्वतःहून सोडून दिला.
कवीच व्हायचा नव्हे तर साहित्यिक सन्मानाचा कुठलाच आग्रह त्यानं धरला नाही. एवढंच नव्हे तर एकूणच आपण या सन्मानाला हपापलेलो नाही या गोष्टीची कधी जाहिरातही केली नाही. असल्या अनाग्रही वृत्तीला मध्यमवर्गीय दुबळेपणा म्हणून हिणवायची फॅशन आहे. जीवनातल्या मूषक शर्यतीत भाग न घेता शांतपणाने वाट तोडवण्यालाही काही सामर्थ्य लागतं. मूळ वृत्तीतच असूया मत्सर वगैरे नाही तेवढ्यानी भागत नाही. उलट कुणाच्याही हातून काही चांगलं घडत गेलं की त्या कृतीचं त्या कर्त्याचं कौतुक करायची वृत्ती लागते. एक सुंदर स्नेहभाव मनात सतत जागता ठेवून माणसांशी संबंध ठेवायची ओढ असावी लागते. ही स्नेहशील वृत्ती वसंताला त्याच्या तीर्थरूपांकडून लाभली असावी. वसंताची आई त्याच्या लहानपणी वारली. त्याचं पालकत्व त्याच्या चुलत्यांनी केलं. ते पंढरपुरातील एका शाळेत मुख्याध्यापक होते. वसंत अशा पंढरपुरात वाढला. 2 मराठी विनोदी लेखक पंढरपुरातील मजेदार इबलिसपणा घेऊन मराठी साहित्यात आले आहेत. एक वसंता आणि दुसरा मा मिरासदार. वसंताच्या लहानपणी त्याचे दोस्त होऊन भेटत राहिले त्याचे वडील. वसंता त्यांना आरेतुरेच करायचा. वसंताच्या खोलीवर ते पुण्याला आल्यावर आमच्या गप्पा गोष्टीत असा रंग भरायचे की या मैफिलीत एका बाप लेकांची जोडी बसली आहे अशी कोणाला शंकाच येत नसे. त्यांनी स्नेहभावानं आजूबाजूची मैफिल रंगवीत जगायचा सुंदर वारसा वसंताला दिला. इतर मालमत्ता त्याच्यासाठी ठेवायची त्यांची ऐपतही नव्हती. पण आला दिवस आनंदाने समाधानाने हसत हसवीत साजरा करावा हे तत्वज्ञान त्यांनी मुलाच्या अनुभवाला लहानपणापासून आणून दिलं. एरवी मुलगा तमाशाचा वग लिहितो म्हटल्यावर असल्या नादाला लागू नकोस असं बजावण्याऐवजी हा बाप आपल्या मुलाला तुला वग लिहायचा म्हणजे काय खायचं काम वाटलं काय लेका, 50 जन्म घ्यावे लागतील चांगला वग लिहायला असं बजावतो. ही घटना एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबात अगदी अशक्य वाटावी अशीच आहे. वसंताच्या पटकथेवरून तयार केलेला गंमत जम्मत नावाचा विनोदी चित्रपट मी नुकताच पाहिला. थिएटरातल्या माणसांना 2 घटका मजेत गेल्या असं वाटायला लावणारी ही गंमत जम्मत आहे. विनोदासाठी कुठेही द्व्यर्थी वाक्यांच्या ओंगळपणाचा स्पर्श त्यानं संवादाला होऊ दिलेला नाही. हा कटाक्ष त्याच्या सर्व लेखनामध्ये आहे. विनोदी लेखनाला आवश्यक अशा साऱ्या कळा त्याच्या अंगी आहेत. त्याला उपयुक्त असा बावळा वेश घेऊनच त्याच्यातला मी येतो आणि वाचकाची करमणूक करून जातो. त्या विनोदामागे कुणाला उणे लेखायचा किंवा जखमी करायचा हेतू नसल्यामुळे वाचक प्रेक्षकही प्रसन्नपणाने हसून त्याला दाद देतो. हे सारं परिहास विजल्पित आहे हे त्यालाही उमगत असतं. त्यामुळे वसंताच्या मूळ स्नेहधर्मी स्वभावाला रुचणारा स्नेह त्याला त्याच्या वाचक प्रेक्षक श्रोत्यांकडून लाभतो. त्यापुढील अनेक वर्ष त्याला हा स्नेह लाभावा नवे लाभेल. कारण वयानं 60 पार केली असली तरी वृत्तीनं कार्लेकरांच्या बंगल्यातील ती मैफिलीची खोली सोडलेली नाही. लिहायला बसला की तो मनानं त्याच आनंद गुंफेतला वसंता होऊन जातो. माझ्यासारख्या त्या मैफिलीतल्या जुन्या मित्रांनाही वय विसरायला लावतो. या अनुभवाचे मोल कळायला 60ही ओलांडलेली असावी लागते आणि खळकन फुटलेल्या हसण्यामुळे वयाचा विसर पाडणारं असं काही वाचायला पाहायला किंवा ऐकायला मिळायचा योगही लाभावा लागतो. हेच खरं.